गुड मॉर्निंग क्लास. लास्ट लेक्चरला आपण अमाइन चॅप्टर्समध्ये प्रिपरेशन ऑफ अमाइनचा लास्ट पॉईंट पाहिला होता आपण. हॉफमन ब्रोमाइड डिग्रेडेशन. हॉफमन ब्रोमाइड डिग्रेडेशन वॉज द लास्ट रिॲक्शन. आता याच्यामध्ये आपण प्रिपरेशन ऑफ अमाइन्समध्ये पहिली मेथड पाहिली होती, दॅट इज बाय अमोनोलिसिस ऑफ अल्किल हॅलाइड. आता याच्यामध्ये काय केलं होतं आपण अमोनोलिसिसमध्ये? आपण अल्किल हॅलाइड घेतलं होतं. अल्किल हॅलाइड बरोबर आपण अल्कोहोलिक अमोनिया एक्सेसमध्ये ट्रीट केला, त्याला बॉईल केलं आपण. आणि इथं ब्रेकिंग काय होतं? CX बॉन्ड, दॅट इज कार्बन अँड हॅलोजन बॉन्ड ब्रेक्स. ओके. अँड सिंपल सबस्टिट्यूशन रिएक्शन होते. अमोनिया काय करतो? हॅलोजनला रिप्लेस करतो. सबस्टिट्यूशन रिएक्शन आहे, रिप्लेसमेंट रिएक्शन आहे. हायर टेम्परेचरला रिएक्शन कॅरी फॉरवर्ड होते, तर प्रायमरी अमाइन त्याच्यामध्ये आपला फॉर्म होतो. ठीक आहे, ही रिएक्शन आपण ऑलरेडी पाहिले. सेकंड रिएक्शन पाहिली आपण, दॅट इज रिडक्शन ऑफ नायट्रो कंपाऊंड्स. आता नायट्रो कंपाऊंड्स आहे, नायट्रो अल्केन्स, तर त्याचं रिडक्शन आपण ॲसिड मेटल ॲसिड मिक्सचर बरोबर टीन हायड्रोक्लोरिक ॲसिड किंवा आयर्न हायड्रोक्लोरिक ॲसिड किंवा झिंक हायड्रोक्लोरिक ॲसिड किंवा कॅटलिटिक हायड्रोजनेशन आपण केलं. हायड्रोजन इन प्लेस ऑफ निकेल, प्लॅटिनम, पॅलेडियम किंवा लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड हे रिएजंट आपण वापरले. तर सिम्पली नायट्रो ग्रुपचं कन्वर्जन प्रायमरी अमाइन्समध्ये होतं. RnO2 इज कन्वर्ट इन टू द RnH2 विथ द लॉस ऑफ वॉटर मॉलिक्यूल बाय ॲडिशन ऑफ 6 हायड्रोजन ॲटम. दिस इज द रिडक्शन ऑफ नायट्रो कंपाऊंड्स. ॲक्च्युअली रिडक्शन म्हणजे काय? ॲडिशन ऑफ हायड्रोजन. इथं आपण हायड्रोजन ॲड करतोय. ठीक आहे. थर्ड रिएक्शन पाहिली आपण, रिडक्शन ऑफ अल्किल सायनाइड्स, दॅट इज द अल्केन नायट्राइल्स. आता याच्यामध्ये काय केलं? अल्केन नायट्राइल, कार्बन नायट्रोजन ट्रिपल बॉन्ड घेतला आपण, 4 हायड्रोजन आपण ॲड केलं. सोडियम इन प्रेझेन्स ऑफ इथेनॉल आपण त्याच्यामध्ये घेतलं किंवा लिथियम ॲल्युमिनियम हायड्रोजन घेतला, तर प्रायमरी अमाइन्स फॉर्म होतं याच्यामध्ये. ठीक आहे. आणि याच्यामध्ये दिस रिॲक्शन करायचं मेंडिस रिडक्शन. मेंडिस रिडक्शन ऑलरेडी आपण लास्टची पाहिले. थर्ड. चौथे आहे बाय रिडक्शन ऑफ अमाइड्स. आता अमाइड जो आहे RC डबल बॉन्ड NH2, याच्यामध्ये 4 हायड्रोजन ॲड केला आपण, लिथियम हायड्रोजन जर घेतला आपण. आणि केअरफुली जर तुम्ही पाहिलं तर ह्या तीनही रिॲक्शनमध्ये म्हणजे रिडक्शन ऑफ नायट्रो कंपाऊंड, रिडक्शन ऑफ अल्किल सायनाइड आणि रिडक्शन ऑफ अमाइड्स, तिन्हीमध्ये लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड हा जो काय हायड्राइड डोनर रिड्युसिंग एजंट आहे हा कॉमन आहे, तर तुम्ही तो सुद्धा लिहू शकता. किंवा सोडियम इन प्रेझेन्स ऑफ इथेनॉल आपण घेऊ शकतो. तर इथं 4 हायड्रोजन ॲड होतात, इथाइल अमाइन फॉर्म होतं त्याच्यामध्ये. म्हणजे पहिली जी रिॲक्शन आहे नायट्रो कंपाऊंडचं रिडक्शन, तिथं 6 हायड्रोजन ॲड करतो. रिडक्शन ऑफ अल्किल सायनाइडमध्ये 4 हायड्रोजन ॲड करतो आणि रिडक्शन ऑफ अमाइडमध्ये 4 हायड्रोजन ॲड करतो. ओके, एवढ्या 2 गोष्टी लक्षात ठेव. आणि फिफ्थ मेथड पाहिली आपण, गॅब्रियल थॅलामाइड सिंथेसिस. 3 स्टेपची रिॲक्शन आहे. पहिल्या स्टेप्समध्ये थॅलामाइड बरोबर आपण काय केलं? थॅलामाइड बरोबर अल्कोहोलिक KOH आपण ट्रीट केलं, वॉटर मॉलिक्यूल ड्रीम होतं, त्याच्यामध्ये सॉल्ट फॉर्म होतो आपला पोटॅशियम थॅलामाइड्स. त्यानंतर पोटॅशियम थॅलामाइडला आपण काय केलं? अल्किल बरोबर ट्रीट केला, तर अल्किल ग्रुप इंट्रोड्यूस झाला, अल्किलेशन रिॲक्शन होते, N अल्किल थॅलामाइड फॉर्म होतो. आणि N अल्किल थॅलामाइड बरोबर आपण ॲक्वियस सोडियम हायड्रॉक्साईड जर ट्रीट केलं तर सोडियम हायड्रॉक्साईड काय करतो? कार्बनला अटॅक करतो आणि 2 हायड्रोजन नायट्रोजनला प्रोव्हाइड करतो आणि फॉर्मेशन ऑफ प्रायमरी अमाइन्स. ओके, दॅट वॉज गॅब्रियल थॅलामाइड सिंथेसिस. आणि लास्ट पाहिले आपण हॉफमन ब्रोमाइड डिग्रेडेशन. त्याच्यामध्ये अमाइड घेतो आपण, अमाइड बरोबर ब्रोमिन ट्रीट करतो, त्याच्याबरोबर पोटॅशियम हायड्रॉक्साईड ट्रीट केला आपण, ॲक्वियस हीट केला आपण त्याला, तर प्रायमरी अमाइन त्याच्यामध्ये फॉर्म होतो, पोटॅशियम ब्रोमाइड फॉर्म होतो आणि वॉटर मॉलिक्युलरचं बाय प्रोडक्ट आपल्या त्याच्यामध्ये फॉर्म होतो. ओके, ह्या मेथड आपण ऑलरेडी पाहिल्यात आपण खाली त्याच्यामध्ये. ओके, आता पुढचं पॉईंट पाहिजे आपल्याला, फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अमाइन्स. तर आता फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अमाइन्स, तर आता फिजिकल प्रॉपर्टीमध्ये काय पाहिजे आपल्याला? फिजिकल प्रॉपर्टीज आता फिजिकल प्रॉपर्टीजमध्ये काय पाहिजे? पहिला आहे दॅट इज द इंटरमॉलिक्युलर फोर्सेस, बॉइलिंग पॉईंट आणि सोल्युबिलिटी. इंटरमॉलिक्युलर फोर्सेस पहिला पॉईंट आहे आपला, इंटरमॉलिक्युलर फोर्सेस पहिला पॉईंट आहे. सो लेट्स सी व्हॉट इज मीन बाय इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. आता ॲक्च्युली अमाइन जर पाहिलं आपण किंवा अमाइन्समध्ये स्ट्रक्चर जर पाहिलं आपण, तर RNHH असं स्ट्रक्चर आहे. RNH2 प्रायमरी अमाइन जर घेतला आपण RNH2, सेकंडरी घेतला R2NH आणि टर्शियरी घेतला तर R3N. ओके, हा प्रायमरी अमाइन्स आपण पाहिला. आता याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर
याच्यामध्ये हा जो नायट्रोजन आणि हायड्रोजन आहे यांच्यामध्ये नेचर कसं आहे तर पोलर नेचर आहे. NH बॉन्ड इन प्रायमरी अँड सेकंडरी अमाउंट्स हॅव इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. सो हे काय करू शकतात हायड्रोजन बॉन्डिंग फॉर्म करू शकतात. दिस कॅन फॉर्म हायड्रोजन बॉन्डिंग. कसं हायड्रोजन बॉन्डिंग फॉर्म करू शकतात पहा. ओके सो याच्याबरोबर इथं मी लिहितो पहा. इथं हायड्रोजन आहे. सो हा हायड्रोजन काय करेल हायड्रोजन बॉन्डिंग फॉर्म करेल. दिस हायड्रोजन कॅन फॉर्म हायड्रोजन बॉन्डिंग. ओके पहा कसं फॉर्म करेल हायड्रोजन बॉन्डिंग. N H H and this will R. ओके झालं. इथं हायड्रोजन बॉन्डिंग फॉर्म झालं. दिस कॅन फॉर्म हायड्रोजन बॉन्डिंग. दिस कॅन फॉर्म हायड्रोजन बॉन्डिंग. ओके सिमिलरली हा हायड्रोजन काय करेल दिस विल ऑल्सो फॉर्म हायड्रोजन बॉन्डिंग. N H R H. ओके similarly this can form hydrogen bonding. Similarly this can form hydrogen bonding. So intermolecular hydrogen bonding in primary amines. Primary amines मध्ये this is carries okay nitrogen. Okay hydrogen carries partial positive charge. Okay and nitrogen carries partial negative charge. Okay nitrogen carries partial negative charge. Hydrogen carries partial positive charge. Similarly hydrogen carries partial positive charge. Okay so here nitrogen carries negative charge, hydrogen carries partial positive charge. Okay so these charges is formed. So here primary amines have two hydrogen atoms bonded to nitrogen for hydrogen bond formation. Okay आता intermolecular hydrogen bonding is greater in primary amines. Primary amines मध्ये intermolecular hydrogen bonding strong आहे. ओके ग्रेटर एक्सटेंटमध्ये आहे का कारण प्रायमरी अमाइन्सचं जर स्ट्रक्चर पाहिलं तुम्ही तर प्रायमरी अमाइन्समध्ये 2 हायड्रोजन ॲटम आहेत प्रायमरी अमाइन्समध्ये. ओके आता सेकंडरी अमाइन जर तुम्ही पाहिला तर सेकंडरी अमाइनमध्ये काय आहे R N R and H. Only one hydrogen atom is there. Only one hydrogen atom. Okay. So as compared to the second, primary amines have a greater extent for hydrogen bonding. Okay. So याच्यामध्ये नायट्रोजन आणि हायड्रोजन बॉन्ड्स इन अमाइन्स इज अ पोलर बिकॉज इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ नायट्रोजन आणि हायड्रोजन. नायट्रोजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी किती आहे तर नायट्रोजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आहे 3 आणि हायड्रोजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आहे अराउंड 2.1 आणि त्यांच्यामधला बेसिक डिफरन्स जास्त आहे. ओके 3 आणि 1. ओके सो दे आर पोलर इन नेचर. ओके हा जो बॉन्ड आहे तो पोलर बॉन्ड आहे किंवा पोलर नेचर आहे त्याच्यामध्ये. आणि पोलर नेचरमुळे नायट्रोजन हायड्रोजन बॉन्ड प्रायमरी सेकंडरी अमाइन्स हॅव इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग जी आहे ती प्रायमरीमध्ये जास्त आहे कारण प्रायमरी 2 हायड्रोजन आहेत आणि सेकंडरीमध्ये एकच आहे. त्याच्यामुळे हायड्रोजन बॉन्डिंगचं जे काही ग्रेटर एक्सटेंट आहे तो प्रायमरी अमाइन्समध्ये जास्त आहे ॲज कम्पेअर टू द सेकंडरी अमाइन. इथं तुमच्या लक्षात येईल हा एक हायड्रोजन आहे इथे आणि इथे दुसरा प्रायमरीमध्ये पण सेकंडरीमध्ये एकच आहे म्हणून दिस इज हॅव्हिंग ग्रेटर एक्सटेंट फॉर हायड्रोजन बॉन्डिंग. दिस इज हॅव्हिंग ग्रेटर एक्सटेंट फॉर हायड्रोजन बॉन्डिंग. लक्षात येते का पहा. आणि टर्शियरी अमाइन्समध्ये काय पुढचा पॉईंट आहे पहा टर्शियरी अमाइन्स. टर्शियरी अमाइन्स आता टर्शियरी अमाइन्समध्ये काय आहे पहा टर्शियरी अमाइन्सचं जर स्ट्रक्चर आपण केअरफुली पाहिलं तर R N R R. ओके दिस इज द टर्शियरी अमाइन्स. आणि टर्शियरी अमाइन डू नॉट हॅव इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग कारण का तिथं हायड्रोजन ॲटम नायट्रोजनवरती नाही. नायट्रोजनवरती आहे का इथं हायड्रोजन ॲटम नाही. हा झाला टर्शियरी. प्रायमरी आणि सेकंडरीमध्ये आहे त्याच्यामुळे ते हायड्रोजन बॉन्डिंग फॉर्म करतात पण टर्शियरीमध्ये ते हायड्रोजन बॉन्ड फॉर्म करत नाही. पण नायट्रोजन आणि कार्बनमध्ये पोलर नेचर आहे. ओके बॉन्ड कसा आहे हा पोलर बॉन्ड आहे. फॉर एक्झाम्पल CH3 N CH3 CH3. आता हा जो आहे ना NC बॉन्ड हा कसा आहे पोलर. दिस इज अ पोलर नेचर. ओके टर्शियरी अमाइन्स आर पोलर मॉलिक्युल हॅव इंटरमॉलिक्युलर डायपोल अट्रॅक्टिव्ह फोर्सेस. आणि ह्याच्यामध्ये काय डायपोल अट्रॅक्शन आहे. ओके नायट्रोजन निगेटिव्ह चार्ज कार्बन पॉझिटिव्ह चार्ज. ओके डायपोल अट्रॅक्शन इज देअर. ओके डायपोल अट्रॅक्टिव्ह फोर्सेस आर देअर. दस इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन स्ट्रॉंगर इन प्रायमरी सेकंडरी अँड वीकर इन tertiary amines. Okay so intermolecular force of attraction
primary is greater than, secondary is greater than tertiary. So it is having a greater extent, it is having a lesser extent. Okay, this is greater, this is least. Okay, so this is the intermolecular forces of attraction. This is because of hydrogen atom. Intermolecular forces of attraction primary मध्ये जास्त आहे as compared to the secondary, as compared to the tertiary amines. लक्ष ठेव. Okay, because primary contain 2 hydrogen, secondary contain 1 hydrogen, and tertiary do not have any hydrogen atom in the structure of amines. Therefore, the intermolecular force of attraction are stronger in primary amine and weakest in the tertiary amine. Okay, clear? आता याच्यावरतीच बेस आपला पुढचा पॉईंट आहे बॉइलिंग पॉईंट्स. सेकंड फिजिकल प्रॉपर्टी आहे दॅट इज बॉइलिंग पॉईंट. ओके, लेट सी व्हॉट इज मीन बाय बॉइलिंग पॉईंट्स. आता व्हॉट इज बॉइलिंग पॉईंट? बॉइलिंग पॉईंट इज द टेम्परेचर ॲट विच द वेपर प्रेशर ऑफ लिक्विड बिकम्स इक्वल टू द atmospheric pressure. Okay, here the observed order of boiling point of amines is primary amines have a greater boiling point as compared to the secondary amine as compared to the tertiary amines. Okay, एक चार्ट दिला आपण त्याच्यामध्ये प्रायमरी अमाइन्सचा जो काही प्रायमरी अमाइन्स दिलं त्याच्यामध्ये. ओके, पाहता प्रायमरी अमाइन्स दिलंय, प्रायमरी अमाइन आणि त्याचं मोलर मास दिलं आपल्याला 73. सेकंडरी अमाइन ज्याचं मोलर मास आहे 73 आणि टर्शरी अमाइन्स याचं मोलर मास दिले आपल्याला 73. सो मोलर मास सेम आहे. हा आहे प्रायमरी अमाइन्स दॅट इज, अँड दिस इज सेकंडरी अमाइन, दिस इज टर्शरी अमाइन. ओके, ॲक्च्युली हा ब्युटाइल अमाइन आहे, हा डायमिथाइल अमाइन आहे आणि दिस इज द डायमिथाइल इथाइल अमाइन. ओके, डायमिथाइल इथाइल अमाइन. सो याचा बॉइलिंग पॉईंट आहे 350.8 केल्विन. ओके, सेकंडरी अमाइनचा आहे 329.3 केल्विन आणि हा आहे टर्शरी अमाइन. याचा बॉइलिंग पॉईंट आहे 310.5 केल्विन. जर तुम्ही पाहिलं तर प्रायमरी अमाइनचा बॉइलिंग पॉईंट जास्त आहे. किती आहे? 350 केल्विन. सेकंडरी अमाइनचा 329 आणि टर्शरी अमाइनचा 310.5. आता बॉइलिंग पॉईंट प्रायमरी अमाइन्सचा का जास्त आहे? कारण प्रायमरी अमाइन्स आणि सेकंडरी अमाइन्समध्ये इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग आहे आणि इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग असेल तर त्याचा बॉइलिंग पॉईंट जास्त असेल. कारण का? त्याच्यामध्ये इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंगमुळं जो काही बॉन्ड फॉर्मेशन आहे ते बॉन्ड फॉर्मेशन स्ट्रॉंग असेल आणि ते ब्रेक करायला जास्त एनर्जी रिक्वायर्ड आहे आणि म्हणून प्रायमरी अमाइन सेकंडरी अमाइनचं बॉइलिंग पॉईंट जास्त आहे ॲज कम्पेअर टू द टर्शरी अमाइन्स. ओके, क्लिअर? देन नेक्स्ट पॉईंट आहे आपला थर्ड पॉईंट आहे याच्यामध्ये फिजिकल प्रॉपर्टीजमध्ये दॅट इज सोल्युबिलिटी. सोल्युबिलिटी. ओके, लेट सी व्हॉट इज सोल्युबिलिटी हियर. लोअर ॲलिफॅटिक अमाइन्स आर गॅसेस. ओके, लोअर ॲलिफॅटिक अमाइन्स, लोअर मेंबर्स आर गॅसेस. लोअर मेंबर्स आर गॅसेस. कशाचे? अमाइनचे, ॲलिफॅटिक अमाइनचे. म्हणजे मिथाइल अमाइन असेल, डायमिथाइल अमाइन असेल, डायथाइल अमाइन्स, इथाइल मिथाइल अमाइन्स, दीज आर लोअर मेंबर्स आर गॅसेस. आणि त्याचा ऑर्डर कसा आहे? दे आर हॅव्हिंग द फिशी ऑर्डर. फिशी ऑर्डर, फिशी, फिश लाईक अ फिश. फिशी ऑर्डर म्हणजे लाईक अ फिश. ओके, मिडल मेंबर्स आर लिक्विड्स. मिडल मेंबर्स, आता लोअर मेंबर्स सुरुवातीचे मेंबर, मिडल मेंबर्स. ओके, लेट सी. मिडल मेंबर्स ऑफ amines are liquid. Middle members of amines are liquids and higher members are solid. Higher members of amines are solids. लक्षात येते का बघा? लोअर मेंबर गॅसेस आहेत, मिडल मेंबर्स लिक्विड आहेत आणि हायर मेंबर्स सॉलिड आहेत ॲट ऑर्डिनरी टेम्परेचर. ओके, तर सोल्युबिलिटी ह्याच्यामध्ये नेचर पाहिलं आपण, त्याचं फिजिकल स्टेट पाहिलं. आता सोल्युबिलिटी पाहू आपण त्याच्यामध्ये. आता याच्यामध्ये
Due to the ability to form hydrogen bonding with the water molecules, lower aliphatic amines are soluble in water. Okay. आता lower members कसे आहेत? Lower members are soluble in water. लोअर मेंबर्स कसे आहेत अमाइनचे? सोल्युबल इन वॉटर. कारण काय लोअर मेंबर काय करतात? हायड्रोजन बॉन्डिंग फॉर्म करतात वॉटर मॉलिक्यूल बरोबर. फॉर एक्झाम्पल पहा, NH आणि R. ओके, RNH2 हा आहे आपला लोअर मेंबर्स. ओके, सो दिस कॅन फॉर्म हायड्रोजन बॉन्डिंग विथ वॉटर मॉलिक्यूल. ओके, like this. So this carries partial negative charge, this carries partial positive charge, this carries partial negative charge. Okay, so this can form hydrogen bonding. Okay, this is called hydrogen bonding. So lower member can form hydrogen bonding. Lower members can form hydrogen bonding with a water molecule, and therefore lower members are soluble in water. Lower members are soluble in water, but solubility of amines decreases with increase in मोलर मास ऑफ अमाइन्स. अमाइनचं मोलर मास इन्क्रीज झालं तर त्याची सोलिबिलिटी काय होणार? डिक्रीज होणार. रिझन काय? बिकॉज इन्क्रीज इन मोलर मास ऑफ अमाइन ड्यू टू इन्क्रीज इन साइज ऑफ हायड्रोफोबिक अल्किल ग्रुप. याच्यामध्ये काय होणार? साईज इन्क्रीज होणार, आणि साईज इन्क्रीज झाले की सोलिबिलिटी डिक्रीज होणार, ॲज वी नो. सिमिलरली अरोमॅटिक अमाइन्स अँड हायर ॲलिफॅटिक अमाइन्स आर इनसॉल्युबल इन वॉटर. अरोमॅटिक अमाइन्स पण कसे आहेत? इनसॉल्युबल इन वॉटर आहेत. ओके, आता नायट्रोजन हायड्रोजन बॉन्ड्स इन अमाइन्स आर लेस पोलर दॅन द OH बॉन्ड इन अल्कोहोल. ओके, सो अमाइन्समध्ये हा बॉन्ड आहे NH, आणि अल्कोहोलमध्ये हा बॉन्ड आहे OH. ओके, सो ह्याच्यामध्ये वॉटर सोल्युबिलिटी ऑफ अल्कोहोल अमाइन्स अँड अल्केन्स. आता अल्कोहोलची वॉटर सोल्युबिलिटी जास्त आहे नायट्रोजनपेक्षा. ओके, इथं ऑक्सिजनची इलेक्ट्रिसिटी जास्त आहे ह्याच्यामध्ये. सॉरी, ऑक्सिजन आणि हायड्रोजनची जी काही बॉन्डिंग आहे ती स्ट्रॉंग बॉन्डिंग आहे ॲज कम्पेअर टू नायट्रोजन अँड हायड्रोजन. ओके, सो ह्याच्यामध्ये पोलॅरिटी याची जास्त आहे ऑक्सिजन हायड्रोजनची ॲज कम्पेअर टू द नायट्रोजन हायड्रोजन, अँड देअरफॉर अल्कोहोल्स याच्यामध्ये अल्कोहोल्स जी काय ऑक्सिजन वॉटर सोल्युबिलिटी आहे, अल्कोहोलची वॉटर सोल्युबिलिटी जास्त आहे ॲज कम्पेअर टू द अमाइन्स, ॲज कम्पेअर टू द अल्केन्स. ओके, अमाइन्स अल्कोहोलची जास्त आहे ॲज कम्पेअर टू द अमाइन्स, ॲज कम्पेअर टू द अल्केन्स. ओके, नेक्स्ट आहे याच्यामध्ये बॉइलिंग पॉईंट. आता बॉइलिंग पॉईंटचं कसं आहे? याच्यामध्ये अल्केन्सचा बॉइलिंग पॉईंट कमी आहे ॲज कम्पेअर टू द अमाइन्स, ॲज कम्पेअर टू द अल्कोहोल्स, ॲज कम्पेअर टू द कार्बॉक्झिलिक ॲसिड. ओके, सो अल्केनचं बॉइलिंग पॉईंट कमी आहे अमाइन्सपेक्षा, अमाइन्सचं कमी आहे अल्कोहोलपेक्षा, आणि अल्कोहोलचं कमी आहे कार्बॉक्झिलिक ॲसिड. म्हणजे सर्वात जास्त बॉइलिंग पॉईंट कुणाचं आहे? कार्बॉक्झिलिक ॲसिड. कारण कार्बॉक्झिलिक ॲसिडमध्ये काय आहे? ऑक्सिजन हायड्रोजन, दॅट इज हायड्रोजन बॉन्डिंग बिटवीन ऑक्सिजन अँड हायड्रोजन. देअरफॉर कार्बॉक्झिलिक ॲसिड हॅव्हिंग अ हायर बॉइलिंग पॉईंट. इथं जर एक्झाम्पल पाहिलं आपण, कार्बॉक्झिलिक ॲसिडचा बॉइलिंग पॉईंट 414.4 दिला आहे, आणि मग त्याच्यापेक्षा बाकीच्यांचा सर्व कमी. कार्बॉक्झिलिक ॲसिडमध्ये काय आहे? RC डबल बॉन्ड OH. सो इथे हा बॉन्ड आहे ऑक्सिजन हायड्रोजन बॉन्डिंग आहे. ओके, अल्कोहोलमध्ये काय आहे? ROH आहे. ओके, अमाइन्समध्ये काय आहे? RNH आहे, आणि अल्केन्समध्ये काय आहे? CH आहे. ओके, त्याच्यामुळे हा जो बॉन्डिंग आहे हा स्ट्रॉंगर आहे ॲज कम्पेअर टू द अल्कोहोल, ॲज कम्पेअर टू द अमाइन्स, ॲज कम्पेअर टू द अल्केन्स. ओके, अल्केन्सचं जर आपण केअरफुली पाहिला याच्यामध्ये तर, सो त्याच्यामध्ये बॉइलिंग पॉईंटचा जो सिक्वेन्स आहे तो कसा आहे? कार्बॉक्झिलिक ॲसिड हॅव्हिंग हायर बॉइलिंग पॉईंट ॲज कम्पेअर टू द अल्कोहोल, ॲज कम्पेअर टू द अमाइन्स, ॲज कम्पेअर टू द अल्केन्स. दिस इज बिकॉज ऑफ intermolecular hydrogen bonding is strong in carboxylic acid as compared to the alcohol, as compared to the amines, as compared to the alkanes. Okay, so this is the
physical properties of amines, that is intermolecular forces, boiling point and solubility. intermolecular forces प्रायमरी आणि सेकंडरी मध्ये जास्त आहे, टर्शियरी मध्ये कमी आहे, कारण प्रायमरी आणि सेकंडरी मध्ये 2 हायड्रोजन, प्रायमरी मध्ये 2 आहेत, सेकंडरी मध्ये 1 हायड्रोजन आहे आणि दे कॅन फॉर्म अ हायड्रोजन बॉन्डिंग. ओके. टर्शियरीमध्ये एक पण हायड्रोजन नाही, त्याच्यामुळे जरी तो पोलर नेचरमध्ये असला तरी त्याची जी काही इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे ते वीकर आहे. ओके, ॲज कम्पेअर्ड टू द प्रायमरी अँड सेकंडरी. इन कम्पॅरिझन पाहतो आपण. त्याच्यानंतर बॉइलिंग पॉईंट आहे, तर प्रायमरी अमाइन्स अँड सेकंडरी अमाइन्सचा बॉइलिंग पॉईंट जास्त आहे ॲज कम्पेअर्ड टू द टर्शियरी अमाइन्स. ओके, प्रायमरी अँड सेकंडरीमध्ये हायड्रोजन बॉन्डिंग आहे, टर्शियरीमध्ये हायड्रोजन बॉन्डिंग फॉर्म होत नाही. आता त्याच्यामध्ये सोल्युबिलिटी जर पाहिले तर आपण लोअर मेंबर जे आहेत ते हायली सोल्युबल इन वॉटर बिकॉज दे कॅन फॉर्म अ हायड्रोजन बॉन्डिंग, बट हायर मेंबर्स आर इनसोल्युबल इन वॉटर बिकॉज दे आर हॅव्हिंग इन्क्रीज इन साईज ऑफ हायड्रोफोबिक अल्किल ग्रुप. अल्किल ग्रुपची साईज वाढली तर त्याची सोल्युबिलिटी डिक्रीज होणार. ओके, त्याच्यामुळे हायर मेंबर्स आर इनसोल्युबल इन वॉटर ऑफ अमाइन्स. सो सिमिलरली अल्कोहोल्स आर हायली सोल्युबल देन अमाइन्स अँड देन अल्केन्स. सिमिलरली the boiling point of alkane is less as compared to the amines, as compared to the alcohols, as compared to the carboxylic acid. So carboxylic acid having a higher boiling point as compared to the alcohols, as compared to the amines, as compared to the alkenes. Okay, ठीक आहे. इथे स्टॉप करू आपण. उद्याच्या लेक्चरला आपण बेसिसिटी ऑफ अमाइन्स, इम्पॉर्टंट पॉईंट, याच्यावरती डेफिनेटली एक्झाममध्ये क्वेश्चन असतो. बेसिसिटी ऑफ अमाइन्स आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊया. ठीक आहे. थँक्यू.